वेदगंगा नदी काठवरील सुपीक माती आणि इथली कष्टकरी माणसे सुरक्षित राहावीत, पुराच्या टाचेतून या भागाची कायमची सुटका व्हावी यासाठी पुणे बेंगलोर महामार्गावर पिलरचा पूल व्हावा म्हणून सीमा भागातील जनतेनं दिलेल्या ऐतिहासिक लढ्याचा विजयोत्सव कृतज्ञता मेळाव्याच्या रूपात साजरा करण्यात आला। या लढ्यात आपलं रक्त, घाम आणि पैसा खर्च करणाऱ्या लढवय्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्यप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। गेल्या अनेक वर्षांपासून वेदगंगा नदीच्या पुरामुळे सीमा भागातील गावांचं अतोनात नुकसान होत होतं। महामार्गाच्या भरावामुळे पाणी साचून राहत असल्याने पिलरचा पूल बांधण्याची मागणी करण्यात येत होती। यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी एकसंध होऊन आंदोलनाची धार वाढवली। केवळ स्थानिक पातळीवर न थांबता या लढवय्यांनी दिल्लीपर्यंत धडक देऊन केंद्र शासनाचं आणि रस्ते विकास प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं। या सामूहिक रेट्यामुळेच मांगूर फाटा इथं पिलरचा पूल साकारत असून आज या कामाचं यश डोळ्यासमोर दिसतंय। या मेळाव्याचं मुख्य आकर्षण म्हणजे ज्या कार्यकर्त्यांनी आपला मौल्यवान वेळ आणि स्वतःचा पैसा खर्च करून हा लढा जिवंत ठेवला त्यांचा झालेला सन्मान। ही केवळ व्यक्तींची गौरवगाथा नसून जनशक्तीनं प्रशासनाला नमवल्याची ही साक्ष आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्यात। या कृतज्ञता मेळाव्याचं औचित्य साधून कागल आणि मुरगुड नगरपालिका निवडणुकीत घवघवीत यश संपादन केलेल्या नवनिर्वाचित उमेदवारांचाही जाहीर सत्कार करण्यात आलाय। नगरपालिकेत प्रवेश करणाऱ्या या लोकप्रतिनिधींनी शहराच्या विकासासोबतच सीमा भागातील अशा प्रश्नांवर खंबीरपणे उभं राहावं अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे। कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितलं की लेखणी आणि आंदोलनाची शक्ती जेव्हा एकत्र येते तेव्हा दिल्लीलाही झुकावं लागतं। मांगूर फाटा इथल्या पुलाचं काम हे इथल्या एकजुटीचं प्रतीक आहे। या मेळाव्याला राजे समरजित सिंह घाटके, कागल नगराध्यक्ष सविता माने, भैया माने, दिगंबर अस्वले, उपसरपंच बेनगे बुद्रुक, बाळा सोमिटकर, राजू हजारे, उत्तम पाटील, राजू जाधव, प्रताप पाटील, केडी पाटील यांच्यासह सीमा भागातील नागरिक, आंदोलनातील कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।